नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस. तर आज माझ्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे, कारण की आज 1.5 दिवसाचा आमच्या इथे बाप्पा असतो म्हणून. तर मी दाखवतो. आत्ता जस्ट आरती झाली आहे आणि आरतीनंतर पूजेनंतर बाप्पा कसा आज सजवलेला आहे ते. तर गाईज आता पूजा करून झाली आहे आणि तुम्ही बघू शकता पूजेनंतर असा आजचा बाप्पा दिसत आहे. आणि आज माझ्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तर आता इथे आरतीची तयारी सुरू आहे, कारण की आता थोड्याच वेळात आरतीला माणसं येतील. आणि मग आरती झाली दुपारची की मग एक संध्याकाळी आरती होईल आणि मग त्यानंतर बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तर आता थोड्याच वेळात आरतीला माणसं येतील आणि आरती सुरू होईल. तर आता आरती झाली आहे आणि बाप्पाला विसर्जनासाठी आम्ही बाहेर काढत आहोत. तर मखरातून काढल्यानंतर दारामध्ये बाप्पाची एकदा पूजा केली जाते. सर्वजण घरातले नमस्कार करतात बाप्पाला, ते करून झालं आहे. आणि आता बाप्पाला घराबाहेर नेत आहोत आम्ही विसर्जनासाठी. तर तुम्ही आता बघू शकता इथे बाप्पाला असं फिरवलं जातं आहे पुढे मागे, कारण की आमच्याकडे असं म्हणतात की जेव्हा बाप्पाला घरातून बाहेर नेतात विसर्जनासाठी तेव्हा त्याला शेवटचं घर दाखवायचं असतं. तर तेच इथे चालू आहे. आणि त्यानंतर बाप्पाला डोक्यावर घेऊन आम्ही सर्वजण आमच्या गावातल्या हनुमंताच्या मंदिराजवळ जाऊ. आणि तिथे गेल्यानंतर ज्यांच्या पण बाप्पांचं आज विसर्जन आहे ते सर्व जमतील. तिथे एकदा आरती होईल. त्यानंतर आम्ही सर्वजण तळ्यावर जाणार आहोत बाप्पाच्या विसर्जनासाठी. तिथे तळ्यावर गेल्यानंतर एकदा आरती होईल आणि मग त्यानंतर बाप्पाचं विसर्जन होईल. तर आता सर्वजण जमलेले आहेत आमच्या घराजवळ, कारण की आमच्या गल्लीतच 2 बाप्पांचं विसर्जन आहे आमच्या. आणि आमच्या तुम्ही मागे बघू शकता ते काका आहेत, त्यांच्या पण बाप्पांचं आजच विसर्जन आहे. तर आता त्यांना घेऊन आम्ही सर्वजण मंदिराकडे निघालो आहोत. तर आता फायनली आम्ही मंदिरात आलो आहोत आणि इथे आता बाप्पाला आणलं आहे. इथे एकदा आरती होईल सर्व बाप्पांची मिळून एकत्र आणि त्यानंतर आम्ही तळ्यावर जाऊ. तर तुम्ही आता बघू शकता, हे बघा हा आहे आमचा बाप्पा. त्याला इथे टेबलावर आम्ही बसवत आहोत. आणि आणखी ज्यांच्या बाप्पांचं आज विसर्जन आहे तेही आता बाप्पाला त्यांच्या घेऊन लवकरच इथे येतील. त्यानंतर आरती होईल. तर हे बघा इकडे यांचा बाप्पा आला आहे आमच्या शेजारच्या काकांचा, आणि इथे एक आणि तिकडे एक, असे टोटल 4 बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे. तर आता आरती झाली आहे आणि आता बाप्पाला घेऊन आम्ही सर्वजण तळ्यावर चाललो आहोत विसर्जनासाठी. तर काकांनी आता बाप्पाला डोक्यावर घेतलं आहे आणि चाललो आम्ही सर्वजण तळ्यावर. मग तिथे गेल्यावर एकदा आरती होईल बाप्पाची शेवटची आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन होईल.
तर आता ताळ्यावर आम्ही आलो आहोत आणि आता इथे आरती होतच आली आहे बाप्पाची आणि आता विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. तर आमच्या गावातले जे काका आहेत ते आता सर्वांच्या बाप्पांचं विसर्जन करणार आहेत. तर ते आता थोड्याच वेळात विसर्जन करायला सुरुवात करतील. तर आता आमच्या बाप्पाला विसर्जनासाठी नेत आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे जे काका आहेत ते बाप्पाचं विसर्जन करणार आहेत. तर आता ते विसर्जन करतील बाप्पाचं. तर आता विसर्जन झालं आहे आणि आता प्रसाद घेऊन मी चाललो आहे घरी. सर्वजण आपापल्या घरी चालले आहेत कारण की बाप्पाचं विसर्जन झालं आहे. आणि आता ज्यांच्याकडे 5 दिवस बाप्पा आहे किंवा 7 दिवस बाप्पा आहे त्यांच्या इथे आरतीलाही जायचं आहे, म्हणून सर्वजण आता घरी चालले आहेत. तर आता फायनली घरी आलो आहोत आम्ही आणि तुम्ही बघू शकता मखर किती रिकामा वाटत आहे. हे बघा, बाप्पा नाही म्हणून खूप रिकामा वाटत आहे मखर. आणि इकडे बघू शकता पाटावर आम्ही माती आणि फूल ठेवलं आहे, म्हणजे जिथे बाप्पा विसर्जन केला जातो तिथलीच माती उचलून आणली जाते आणि फूल ठेवला जातो, म्हणजे त्या दिवशी तिथे मातीची त्या पूजा केली जाते आणि नंतर ती माती तळ्यामध्ये सोडून दिली जाते. पण तरीही बाप्पा नसल्यामुळे मखर खूप रिकामा वाटत आहे. म्हणून बोला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.